आज छानपैकी सकाळ सकाळी झाडांना पाणी घातलं. कारण दुपारी एवढं कडाक्याचं ऊन पडते आणि वरचं पाणी एवढं गरम होते ना की मग ते नको असं वाटते. सकाळ सकाळी जरा थंड पाणी असते, त्यामुळं म्हणलं झाडाला सकाळीच पाणी घालून घेतलं की दिवसभर चांगलं टवटवीत राहतात. नाहीतर लगे उन्हानं सुकून जातात झाडं. आणि दुपारी खूप पाणीही कडक येतं. मग लगेच लागल्या हाती म्हणलं खालची फडची वगैरे साफ करून घ्यावी, नंतर बाल्कनीत यायचं कामच नको. नाहीतर तीच कामं परत परत करावी लागतात. मग झाडांना पाणी वगैरे घातले आणि छान असं गॅलरी वगैरे धुवून घेतली आणि मुलांना उठवायला गेले. सकाळचे 9 वाजले होते तरी दोघांची इच्छा उठायची नव्हती. आता सुट्ट्या म्हणले की त्यांची मज्जा चालू आहे. पार्थला उठ उठ बोलले तर कसा तरी तो उठला आणि बघा त्याची कॅमेऱ्याला पाहिला आणि त्याची रिॲक्शन कशी झाली. त्याच्यासमोर कॅमेरा आला की तो परत आपलं आळस घेऊन पडला. त्यांचं तर झोपणं चालूच आहे. म्हणलं चला आपण तोपर्यंत स्वयंपाक पूर्ण करून घेऊया. आणि स्वयंपाकासाठी मी आज वांग्याचं भरीत आणि छान गरमागरम भाकरी करायचं ठरवली आणि छान अशा भाकरी वगैरे करायला घेतल्या. तसं तर उन्हाळ्यात काही जेवण जात नाही, पण म्हणलं छान वांग्याचं भरीत आणि भाकरी गरम गरम केलं की सगळे खातील. मुलंही तोपर्यंत मग उठून आंघोळ वगैरे करायला गेली. त्यांची तयारी होईपर्यंत म्हणलं आपली स्वयंपाकाची तयारी उरकून घेऊया. मग लगेच सगळेजण बसून जेवण करता येते. आज नाश्ता मी कीपच केला, डायरेक्ट स्वयंपाकालाच लागली. मग भाकरी वगैरे अशा करून घेतल्या, 3-4 भाकरी केल्या आणि लगेच वांग्याचं भरीतही करायला घेतलं. वांग्याच्या भरीतची रेसिपी मी काय डिटेलमध्ये सांगते तुम्हाला, असं तर काय मी पूर्ण सांगत नाही, पण खूप छान अशी लागते. वांगी मी आधी गॅसवरती भाजून घेतले, सोबतच कांदा आणि एक टोमॅटोही घेतलं आणि मग त्याला बारीक चाकूच्या साहाय्याने बारीक चिरून घेतलं. गरम आहे तोपर्यंतच ते बारीक होऊन जातं आणि मग वरून गिलासानंही त्याला थोडंसं रगडलं ना ते चांगलं बारीक होतंय. मग त्याच्यावरच भाकरी ज्याच्यावर केल्या त्याच तव्यावर मी लगेच तेल टाकलं 1 पळी आणि वांगी टाकून घेतली. त्याला 1-2 मिनिट परतलं की लगेच मध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि जे तुमचे घरगुती मसाले आहेत, लाल तिखट, गरम मसाला, घरकुल मसाला, जे मसाले आहेत ते टाकून घ्यायचं. आणि जर तुम्हाला आवडतच असेल तर तुम्ही मिरचीचा ठेचाही टाकू शकता, त्यानंही खूप छान होती. पण माझे मुलं खात नाहीत त्यामुळं मी लाल तिखटच टाकते नॉर्मल. आणि आमच्या इकडं शेंगदाण्याचं कूट टाकलं जातं प्रत्येक भाजीला. नॉनव्हेजची भाजी सोडली तर आम्ही सगळ्याच भाज्यांना शेंगदाण्याचं कूट टाकतो. शेंगदाण्याच्या कुटाने खूप छान अशी चव येते. तुम्ही एकदा ट्राय करा, टाकून बघा. तुम्ही टाकता का नाही हे मला कमेंटमध्येही सांगा, खूप छान लागते. मग सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला. सगळा म्हणजे जास्त काही केलंच नव्हतं मी. आज वांग्याचं भरीत आणि भाकरी केल्या, सोबतच लोणचं आणि भाकर, वांग्याचं भरीत खायचं मेनू तयार केला. तोपर्यंत मुलांचीही तयारी झाली, त्यांच्या पप्पाचंही आवरून झालं. मग सगळ्यांनी आम्ही मस्तपैकी जेवलो आणि बघा जेवण केलं, स्वयंपाक झाला आणि ह्या किचनची अवस्था काहीशी अशी झाली. पण चुटकीतच मग मी पण सगळं क्लिअर करून घेतलं. वा बघा कसं मी किचन एका चुटकीतच क्लीन केलं. ज्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जसं चुटकीत होत असतं तर आपण किती लवकर केलं असतं ना. ह्याला मेहनत खूप लागते, पण मी असंच बोलते चुटकीत केलं. हे काही चुटकीत केलं नाही, त्याला माझा कमीत कमी अर्धा तास तर गेला. मग लगेच बेडवरचंही मुलांनी उठल्यावर तसंच ठेवलं होतं, तेही आवरलं. त्याच्या पप्पाला बसायचं होतं तिथे काम करत. मग त्यांना बेड नीट करून दिला आणि लगेच लागल्या हाती म्हणलं जरा फडची साफ करून घेऊया, म्हणजे आपले कामं सगळे होऊन जातील. फडची वगैरे साफ केले. मग माझे सगळे कामंही आवरून झाले. मग थोडा वेळ आराम केला आणि मग आम्ही गेलो बाहेर म्हणजे कुठे तर मुलांना जायचं होतं स्विमिंग करण्यासाठी. मग त्यांनाच घेऊन तिकडे गेलो. एवढा छान नजारा होता ना, मुलांनी खूप एन्जॉय केला. आणि आरुषी सुरुवातीला घाबरत होती, पण नंतर तिची भीतीही निघून गेली आणि तीही खूप छान पोहली. मग तिथून बाहेर आलो. मग मुलांना भूक लागली होती पोहून म्हणून एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो. मग मुलांनी नाश्ता वगैरे केला, सगळ्यांनी आम्ही खाऊन वगैरे घेतलो. आणि तिथेच बाजूला चिंचेचे एवढे छान झाडं होते. मग झाडावरती वगैरे चढले. पार चढताना तर असा गेला की खूपच भारी एक्सपर्ट असल्यासारखा गेला, पण त्याला उतरायला मात्र जमेना. मग त्याच्या पप्पानीच त्याला खाली घेतला आणि मग झोका वगैरे बांधले होते मस्त मोठे. मग ते झोका वगैरे खेळले सगळ्यांनी, मस्त मज्जा केली. छान असा आजचा दिवस घातला.
मग घरी आलो. घरी आल्याच्या नंतर आरुषीचं काहीतरी असं चालू होतं, झाडांना पाणी मारायचं. तिला भारी वाटतं झाडांना पाणी मारायला. मम्मी मी मारू, मम्मी मी मारू म्हणते. ठीक आहे म्हणलं मार, पण झाडं पाणी मारत मारत ती कधी फुलंही तोडते ती सांगता येत नाही. मग तिची इच्छा होती तर जाऊ द्या म्हणलं, मारते तर मारू द्या. मग तिला मी सांगत होते असं मार, इथं मार, तिथं मार. मग तिनं पाणी वगैरे मारून घेतलं. मग तोपर्यंत मी पण चहाला ठेवलं, कारण बाहेरून आले तेव्हा घरचा चहा घेतल्याशिवाय चांगलं वाटत नाही. म्हणून चहा वगैरे ठेवला आणि मग सगळ्यांनी बसून चहा वगैरे पिला, मुलांना दूध दिलं. छान असा आजचा दिवस घातला. चला तर मग जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटू. तोपर्यंत बाय.